Once more! Once more! Once more! जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे का नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो मित्रांनो आजचा व्हिडिओ कार व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपले जर कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी एकच प्रिसेट दिलेले आहे. ते एकच प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर प्रिसेटला ओपन करा. प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तो तुम्हाला बीटनुसार इथनं टेक्स्ट लेअर ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हॅड आहे, ते आपल्याला एक एकूण इथनं अनॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी एक एकूण इथनं अनॲड करून घेतलेलं आहे. अनॲड केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे आणि फोटोची इथनं साईज मित्रांनो आपल्याला थोडीशी इथनं वाढवायची आणि फोटोला इथनं बरोबर असं प्रॉपर असं फोटोला इथनं सेट करायचं आहे स्क्रीनवरती. फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. स्टार्टिंग लेग की द्यायची आहे, एंडिंग लेग की द्यायची आहे. स्टार्टिंगची जी की आहे ती मित्रांनो आपल्याला इथनं लेफ्ट साईडला इथनं अशी मूव्ह करायची आहे. तर बघू शकता मित्रांनो, लेफ्ट साईडला मी इथनं केलेले आहे. असं प्रॉपर असं मित्रांनो फोटो मी असा सेट केलेला आहे. तर आता काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. ग्राफवरती क्लिक करायचं आहे. इथं 3 नंबरला जो ग्राफ असेल त्या 3 नंबरच्या इथं बघू शकता, इथं 3 नंबरला ग्राफ आहे. त्या 3 नंबरच्या ग्राफवरती पहिलं इथनं क्लिक करा आणि थोडंसं मित्रांनो वरची साईड मित्रांनो थोडंसं असं घ्या. तर बघू शकता मी असं थोडंसं इथनंच घेतलेलं आहे. प्रॉपर असं मित्रांनो आपलं मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये आपण प्रॉपर असं ॲनिमेशन दिलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो. तर आता काय करायचं आहे मित्रांनो, फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो, सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्टला इथं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. स्टार्टिंगला की द्यायची आहे मित्रांनो. नेक्स्ट बीटला जायचं आहे, म्हणजे 1.4 सेकंदापाशी की द्यायची आहे. स्टार्टिंगची जी की आहे मित्रांनो आपल्याला -100 करायची आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं -100 केलेली आहे. मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं आहे मित्रांनो आपल्याला. स्टार्टिंगला की द्यायची आहे. थोडंसं मित्रांनो पुढे यायचं आहे, म्हणजे 6 सेकंदापाशी यायचं आहे. 6 सेकंदाजवळ की द्यायची. स्टार्टिंगची जी की आहे ते आपल्याला मित्रांनो करेक्ट इथनं 0 करायचे आहे. सिम्पली मित्रांनो काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो, ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट. ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट इफेक्टला सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. मित्रांनो ब्राईटनेस जे आहे मित्रांनो आपल्याला करेक्ट इथनं -12 ठेवायचा आहे. -12 ठेवल्यानंतर काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्टला इथनं ओपन करा. ग्राफवरती सिलेक्ट करा आणि ग्राफ मित्रांनो असं सिम्पली असं बघू शकता असं खाली घ्या. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथनं ग्राफ सिलेक्ट केलेला आहे. प्रॉपर असं मित्रांनो आपल्या इथनं ग्राफ सेट झालेला आहे. तर आता काय करायचं मित्रांनो, टेक्स्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट इफेक्टला इथं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. इन आहे ते करेक्ट आपल्याला 70 ठेवायचं आहे आणि आउट देखील इथनं 70 ठेवायचं आहे. इन 70 आणि आउट देखील इथनं 70, दोन्ही 70-70 ठेवायचं आहे. हा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं टेक्स्ट लेअर आहेत त्या प्रत्येक टेक्स्ट लेअरला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. मित्रांनो अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपलं कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपण इथे इफेक्ट देखील इथं ॲड केलेले आहेत सर्व. तर आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट मित्रांनो आपल्याला 11 ठेवायची आहे. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. तर कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही
हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.